कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंट आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. गेले 3 आठवडे आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये शिक्षण देणं आणि शिक्षण घेणं या दोन्ही प्रक्रिया किती मनापासून चालू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या शाळा बघितल्या, कोकणातली शाळा बघितली, त्या शृंखलेतली आजची शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा बहिरवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. भंडारदरा धरणाच्या खूप जवळ असलेली ही शाळा बहिरवाडीची जिल्हा परिषदेची शाळा, त्याच्यात आज मी तुम्हाला घेऊन आलोय. या भंडारदरा धरणातलं पाणी काही दिवसापूर्वी सोडलं आणि इथल्या नद्या वाहत्या झाल्या. हे पाणी अगदी मराठवाड्यापर्यंत पोहोचणार आहे. खूप लोकांचे चेहरे आनंदाने फुललेत की पाणी सगळीकडे पोहोचणार आहे, सगळ्यांना पाणी दिसतंय खूप सारं. मला असं वाटतं रत्नांशी बोलताना मी हेच करतो, धरणाचे दरवाजे थोडेसे उघडतो, त्यांच्या मनाचं पाणी वाहतं होतं आणि ते बोलायला लागतात. बघूया या शाळेतले रत्न आपल्याशी काय काय बोलतात. पहिलाच माझ्याबरोबर आहे या शाळेतला मुख्यमंत्री मुलांचा, त्याचं नाव आहे संकल्प बंगाल. कसा आहेस तू संकल्प? बरं आहे. कितवीत आहेस तू? 5वीत. तू मुख्यमंत्री आहेस ना शाळेचा? हो. जबाबदारी असते ना खूप. हो. पण स्वतः तू दंगा करतोस कधी? कधी कधीच. कधी कधीच करतोस. वडील काय करतात? शेती. कसली शेती सध्या? सध्या आता कांद्याची तयारी चालू आहे, कांदे लागवडीची. तू मग स्वतः काय होणार आहेस मोठेपणी? तू पण शेती करणार? नाही, मी शिक्षक होणार आहे. का रे? कारण की शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं पिकांना आणि शिक्षक हवंसं वाटतं, कारण जगाचा विकास पुढे न्यायचा आहे आणि डायरेक्ट जगाचा, देशाचा आपल्या राज्याचा, जिल्ह्याचा, असे म्हणजे एकट्याने काय एवढं होत नाही. पण आपण आधी तयार झालं पाहिजे. आत्ताच्या शिक्षणात काही प्रॉब्लेम आहे असं वाटतं तुला? वाटतं म्हणजे काही शिक्षक काय करतात, येतात भाषेचा नळ चालू करतात, पाणी वाचू द्या म्हणजे वाचून दाखवत्या. कसला नळ चालू करतात? भाषेचा. हा, भाषेचा नळ चालू करी द्या आणि त्यात बदा पाणी वाची त्या म्हणजे वाची त्या वाचून दाखवत्या, भाषणकार केल्या आणि वाचून दाखवत्या. मुलांना नीट समजतही नाही आणि मग प्रश्नोत्तर लिहून आणायला सांगत्या आणि दुसऱ्या दिवशी नाही आणले का मग छाडे द्यायच्या. तर मग मुलांना काहीच समजत नाही. तसं मग मी मोठं झाल्यावर वेगळ्या पद्धतीनं संगणकाच्या मदतीनं शिकायचा प्रयत्न करणार आहे आणि जिथं संगणक नसेल ना तर तिथं आपल्या बुद्धीचा जास्त विकास हे करून मी शिकवणार आहे. पण तू एवढा जबाबदारीने बोलतोस, पण तू स्वतः लहानपणापासून सगळ्यात अशी कुठली गोष्ट केलीस रे आजपर्यंत 5वी पर्यंत की जी तू कधीच विसरणार नाही आयुष्यात? मी माझ्या पप्पांच्या खिशातून पैसे चोरले होते तेव्हाची. का रे? आम्हाला प्रयोग करून पाहायचा होता. कसला? बल्ब लावायचा. शाळेमध्ये का? हो. काय होतं शाळेत तेव्हा? काही नाही, विज्ञान प्रदर्शनाचं ते होतं ना रुंबोडीला तेव्हा. हो. मग तुला प्रयोग करायला पैसे नव्हते तेव्हा? नाही. मग हळूच किती घेतलेस? 300. 300. मग परत ठेवले का नंतर? नाही. मग कधी कळलं वडिलांना? नंतर आम्ही जेव्हा करीत होतो तेव्हा. हो. फटका बसला? हो. काय म्हणलास तू? माफी मागितली? हा, परत नाही करणार असं कधीच. आतापर्यंत नाही केली तशीच. नाही ना? नाही. मला असं वाटतं तुला एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी पैसे हवे रे, तू मागितले असते तर दिले असते? नसते दिले. नसते दिले म्हणून तू घेतलेस? हो.
खरं या मुलांच्या मनातलं प्रश्नचिन्ह कसं सोडवा माझ्याकडे उत्तर नाही, पण प्रयोग करून बघावासा वाटला आणि पैसे हवे होते, ते मागून मिळणार नाहीत म्हणल्यावर ते घेतले. याला चोरी म्हणायची का, याला मी जसं म्हणलं की धरणातलं पाणी खूप वर गेलं की ते भिंतीवरून व्हायला लागतं हे म्हणायचं, आपण विचार करायला पाहिजे. पण संकल्प तू फार हुशार आहेस आणि तुझी भाषा, अभ्यासात करणारे बदल, तुला जे मनात आहे ते सगळंच मला खूप छान वाटलं. आणि आता माझ्याबरोबर 2 गुणी मुलं आहेत. एक मुलगी, तिचं नाव आहे अंकिता, आणि कुणाल. कसे आहात तुम्ही? छान आहात, म्हणजे तू कितवीत आहेस? मी 7वीत. आणि तू? 6वी. तुम्हाला जेव्हा गावात एखादा प्रश्न डोळ्यासमोर येतो की आपल्याला ही अडचण आहे, आपल्याला, तुम्ही कुठे मांडता? शिक्षकांना सांगता आधी का घरी आई वडिलांना सांगता? ग्रामपंचायतीला. डायरेक्ट? हो. डायरेक्ट ग्रामपंचायतीत जाता? नाही, मी वडिलांना सांगतो का अशी माझी अडचण आहे, मग तुम्ही ती दूर करशाल का माझ्यापासून. आणि मग नाही झाली तर मग शिक्षका मित्राकडे. तू ग्रामपंचायतीत जातेस डायरेक्ट? गेली होतीस कधी? म्हणजे आमची सरकारी शाळा म्हणून शिक्षक आम्हाला काही सांगते नाही, मग आमची बालसंसद मुलांनी असा हे केला का आपण ग्रामपंचायतीला पत्र लिहू. काय लिहिलं पत्र? म्हणजे आम्ही डोंगराच्या कडे राहतो, डोंगरामध्येच राहतो. मग आम्ही येताना वाडी, म्हणजे आमची बैरवाडी गाव आहे, गावात खूप पाणी साडणे राहतं, म्हणजे नळा कॉक नसल्यामुळे सगळे पाणी रस्त्यावर येत, त्यामुळे प्रदूषण वाढतं. वेगवेगळ्या डास, माशा, वेगवेगळे रोगजंतू तयार होतात, त्यामुळे माणसांना आजार बी होतात. त्यामुळे आम्ही सरपंचाला, ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं का नळांना कॉक बसवा. मग त्यांनी नाही बसवलं, त्यांचे पैसे नव्हते म्हणून आम्ही परत त्यांना पत्र पाठवलं. मग त्यांनी, सरपंचाने आणि ग्रामपंचायतीने स्वतःच्या खिशातून 1500 रुपये काढले आणि सगळ्या 13 नळांना कॉक बसवली. क्या बात आहे, असं केलंच होतं सरपंच आणि ग्रामपंचायत, म्हणजे भारी आहेत ते. हा, तू पण असं केलं होतंस कधी? मी गुटख्याबंदीचा, आमचे सर म्हणाले शाळेच्या पटांगणामध्ये खूप गुटखे, आपल्याला त्याचा त्रास होतो, ते उचलावं लागतं. सर मग तुम्ही सर्वेक्षणच करा कोणत्या दुकानात किती गुटखे विकले जातात. आम्ही प्रत्येक दुकानात गेलो तेव्हा. कोणी फटका नाही का मारलाय? तुला काय करायचं रे गुटख्याचं? हा, एका दुकानामध्ये गेलो आम्ही, म्हणलो आम्हाला सांगा ना तुमच्या दुकानामध्ये किती गुटख्याच्या पुढे विकल्या जातात. त्यांनी मला हाकलून दिलं. ते म्हणले तुम्हाला काही काम नाही का, अभ्यास करायचा तर असले धंदे करतात का? मग आम्ही अशा प्रत्येक दुकानात गेलो, मग आम्ही हिशोब काढला तर तेव्हा वर्षाचा हिशोब 6 लाख रुपये झाला होता. 6 लाख रुपये गुटखा खातात इथे? हो. पण असं कधी केलं का की जो विकत घेतो त्याला सांगितलं किंवा कशाला घेताय? हो, मी एक दिवस म्हणजे मम्मीने मला सांगितलं का दुकानात जा, तेव्हा मी दुकानात गेलो तेव्हा तिथे गुटख्याचे असा माळा अडकवलं होतं. मी म्हणलं सरकारने एवढी बंदी घातलेली आहे महाराष्ट्र शासनाने का जर जर पोलीस आले, जर तुमच्या दुकानात जर पाहिलं गुटखे विकताना तर तुम्हाला अटक पण होईना, वरून 1 लाख रुपये दंड पण भरावा लागेल. ते म्हणले काय नाही, आम्ही लपत छपत हे करतो. मी म्हणलं जर कंप्लेंट केली तर तुमच्या दुकानाचं सगळं हे होईल ना, नाश होऊन जाईल ना. ते म्हणतात असं काय नाही होत, आम्ही लपून विकतो. आणि मग एक काम करा, तिकडे कॅमेऱ्यात बघा आणि सांगा आम्ही एवढं म्हणतोय तर गुटखा बंद करा की, असं म्हणत कॅमेऱ्यात बघा. आम्ही एवढं म्हणजे प्रयत्न करतोय तरी गुटखा बंद करा, कारण आपणच आपल्या पूर्ण विश्वासानं म्हणतो मेरा भारत देश महान. मग आपलेच मुलं, आपल्याच देशातले मुलं माणसं जातात आणि असे थुकतात, मग ते म्हणायला पण थोडी लाज वाटते आपल्याला. म्हणून मी म्हणतो का सगळ्यांनी गुटखा बंद करा, तो खाऊ नका. गुटखा नाही तर सगळे तंबाखू, विड्या, जे सिगारेट, सगळ्यांनी ते खायचं प्यायचं सगळं बंद करा. आणि आता माझ्याबरोबर 2 हुशार चुणचुणीत मुलं, याचं नाव आहे सागर आणि देवीदास. कसं आहे तुम्ही मित्रांनो? चांगले. मजेत आहात ना? कुठे राहता तुम्ही? जवळ राहता? आणि दोघांशी मला खूप काय काय बोलायचं, पण आधी हे तू घेऊन जे बसलायस देवीदास, हे मला असं कळलं की तू इथला डॉक्टर आहेस म्हणून. तुला हे वनस्पतीतलं सगळं कसं माहिती रे? हे सगळं मी जंगलात राहतो त्याच्यामुळे. मग जंगलातली जी सगळी आदिवासींची मुलं आहेत सगळ्यांनाच हे माहिती असतं का? तुला स्पेशल माहिती? सगळ्यांना माहिती. सगळ्यांना माहिती असतं? आणि तुमच्या आई वडिलांना पण माहिती असतं? हा, म्हणजे काय झालं की तुम्ही ह्याच्यातलंच औषध घेता का डायरेक्ट जाऊन? मग हे ते काय त्याच्या समोर ठेवलेलं? काय? गोरखचीच. काय असतं ते? जनावरांना पुढं काही झालं का याचा उपयोग करते. म्हणजे काय जखम झाली तर? जखम नाही तर आजारी झालं की ते वापरतात? हो. किती येतात तुम्ही सांगा? तू किती येतेस? मी 7वीत आहे. आणि तू? मी 6वीत. शाळेत
आल्यामुळे ज्या तुमच्या लहानपणच्या जंगलात राहतानाच्या आहेत किंवा जंगलातले जे सवय होते त्याच्यातली कुठली मोडली का रे? बंद झाली सवय? मी ना आधी पाखरं मारायचो. मी असं रानात कुठं पण गेलं का पाखरं मारायचो. कशी मारायचंस? गलोली. आणि तुझं नेम सॉलिड असणार म्हणजे? हो. आणि एक दिवस मी असंच पाखरं मारत चाललो होतो घरी. तिकडून चासकर सर आणि कासा सर गाडी येत होते. मी ना गलोली लपवली आणि सर शाळेत आले. मी आलो शाळेत आणि सर पोराला विचारायला आले, सागर फडके पाखरं मारत का? पोरं म्हटले नाही. आणि मग मी ना नंतर सर म्हटले तू तेव्हा पाखरं मारत होतास का? मी म्हटलं हा. मी घाबरलं होतं. मी ना आता ठरवलं. तेव्हा एक दिवस ना इथं कोटं होतं चिमणीचं, त्याच्यातून पिल्लं खाली पडलं होतं चिमणीचं. मी त्याला पाणी पाजलं आणि रानात जाऊन सोडून दिलं. आणि मग तेव्हापासून मी असं ठरवलंय का आतापासून कधीच पाखरं मारणार नाही. वा वा, किती बरं केलंस बाबा. सांग रे मला या सगळ्याचा उपयोग सांग ना, काय काय करतात? जर आपण पळत असलो ना, जर पडलो ना, ते दुख होतं ना, हे चोळून आहे ना असं पाणी ते राहतं ना ते असं चोळून लावायचं. त्याला काय म्हणतात? खपट्यावर. हे काय रे पिवळं? हे अक्कल करा, याला अक्कल करा म्हणतात. हे बारीक मुलाला दिलं का म्हणजे ते बोबडं बोलत असताना त्याला दिलं का ते हे बरं होतं. मस्त. आणि हे फांदीची भाजी, याने काय होतं? यानं पौष्टिकता मिळते. पौष्टिक. आणि हे खोकला आला का हे खाल्लं का खोकला जातो. मस्त. आणि हे जर तोंड आलं ना, हा, हे तिखट म्हणजे जेवण केलं की तिखट लागतं ना, ते सब्जा खायचा. खूप तोंड आलं की पाण्यात घालून पितात ते, याच्यातच न करतात. हा. मी काय करणार आहे रे मोठे म्हणजे? तू काय करणार आहेस देवीदास? शेती करणार. तू काय होणार सागर? सैनिक. सैनिक? का रे? देशाचं रक्षण करण्यासाठी. पण तुमच्याशी मला बोलून खूप मजा आली, कारण हे सगळं तुम्हाला या वयातच माहिती आहे आणि तुम्ही तुमचेच उपाय करता. हे सगळं एवढं छान आहे. तर तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या काही तुमच्या घरामध्ये किंवा जंगलातल्या ज्या सगळ्या लोकांमध्ये आदिवासींमध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्ही मोठे होऊन सोडवावेत अशी माझी इच्छा आहे. सोडवाल का? हो हो. व्हेरी गुड. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? अगदी तुमच्यासारख्याच एका छोट्या मुलाची गोष्ट सांगतो. छोटा मुलगा असतो पहिलीतला दुसरीतला, तर छोट्याशा गावात राहणारा, ज्याने कधी फार मोठ्या गाड्या बघितलेल्या नसतात, शहर बघितलेलं नसतं, फार गर्दी बघितलेली नसते. आणि त्यांनी गावात कायम हे ऐकलेलं असतं की शहरात ना फार गर्दी असते, तिकडे फार गाड्या असतात, तिकडे फार आवाज असतो, आणि फार गुन्हेगारी असते, पोरं पळवतात, पोरांना त्रास देतात. इतक्या गोष्टी ऐकलेल्या असतात शहराबद्दल. अशा मनात असते फार भीती असते. एक दिवस त्यांची जाते ट्रिप. कुठे जाते? मुंबईला. आणि हा एक छोटा मुलगा पहिलीतला सगळ्यांबरोबर हात धरून चाललेला असतो. तेवढ्यात त्याला तिथे आवाज दिसतो, काहीतरी शूटिंग चाललंय, काहीतरी गंमत चालली आहे, गाणं लावून कोणीतरी नाचतंय. तो पोरगा तिकडे असा बघत बसतो. आपला काहीतरी छान दिसलं की आपण बघत बसतो की नाही टकलं, तर तो बघत बसतो आणि इकडे हात सुटतो. सगळी ट्रिपची मुलं निघून जातात. हा इथे एकटाच. तो बघतो कुठे गेली पोरं. तिकडे शिक्षक याला शोधतायत, इकडे हा शिक्षकांना शोधतोय, आणि एकटा तो मुलगा हरवतो कुठेतरी. त्याला इतकी भीती वाटायला लागते, कारण त्यांना सगळ्यांनी सांगितलेलं असतं की बाबा शहरात ना हरवलं ना काय खरं नाही तुझं. चालायला लागतो. बघतो तो खूप गाड्या, खूप आवाज, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, बस येत आहेत, गाड्या येत आहेत. तो एवढा घाबरतो, रडायला लागतो. संध्याकाळ झालेली असते, थोडासा अंधार पडलेला असतो. तेवढ्यात तो बघतो एक लांबून एक कोट घातलेला टोपीवाला माणूस आपल्याकडे बघतोय. त्यांनी इतकं ऐकलेलं असतं की तिकडे छोट्या पोरांना पळवतात, तिकडे भीक मागायला लावतात, त्यांचे हातपाय तोडतात. तो एवढा घाबरतो, तो पळायला लागतो. तो माणूस त्याच्या मागे मागे हा पळायला लागतो. तो माणूस म्हणतो ए, हाक मारल्यावर तो हा अजूनच घाबरतो. पळत सुटतो. खूप गाड्या, खूप ट्रॅफिक. त्याला इतकी भीती वाटते की कुठून आलो या जंगलामध्ये, इतक्या बिल्डिंग, एवढ्या गाड्या, कशाला आलो ट्रिपला तिकडे मरायला शहरामध्ये, असं वाटायला लागतं. तिकडे सर त्याला शोधत असतात, सगळी मुलं त्याचे मित्र शोधत असतात. जोरात पळत असतो, पण शेवटी छोटं पोर किती पळणार. हा माणूस त्याच्या मागे पळत असतो. इतका दम लागतो. एका ठिकाणी तो असा दगडाच्या मागे लपलेला असतो. माणूस येऊन त्याचा कॉलर पकडून त्याला वर घेतो. तो म्हणतो अरे बाळा. तो आधी बाळा म्हणल्यावर त्याला कळतच नाही की आपल्याला पळवून देणारा माणूस आपल्याला बाळा का म्हणतोय.
तो म्हणतो मला प्लीज पळवून नेऊ नका, मला मारू नका, माझे हात पाय तोडू नका, मला भीक मागायला लावू नका. तो माणूस म्हणतो अरे तुला कोणी सांगितलं मी तुला पळवून देणार आहे? तो म्हणतो म्हणजे? तो म्हणतो अरे मला कळलं की तुझ्या शाळेची ट्रिप आली आहे आणि तू हरवलास. मला दिसत होतं की तू खूप घाबरलायस. तुला कोणी त्रास देऊ नये म्हणून मी तुझ्या मागे मागे येऊन तुला विचारायला आलो की तू कुठला आहेस, तू कुठल्या शाळेची ट्रिप आली होती आणि तू कुठल्या तरी इतक्या गर्दीमध्ये कुठल्या तरी वाहनाच्या खाली येऊ नये म्हणून मी तुझ्या मागे पळत होतो. तू अजून जोरात पळत होता. आता मला सांग तू कुठल्या गावचा आहेस? मग तू सांगतो नाही नाही मी एक छोटस गाव आहे, त्या गावातला आहे. कशाच्या जवळ येतं? नगर जिल्ह्यात येतं. असं होय, मग चल मी तुला काम करतो, तुझ्या शाळेची ट्रिपवाली लोक कुठे आहेत आपण शोधूया. ते नाही मिळाले तर तुला पत्ता सांगता येईल का? तो म्हणतो ही हो येईल. मग तुला मी घरी सोडतो, त्याला छान खायला देतो, सरबत देतो. तो मुलगा खुश होतो. त्या मुलाला एकदम मनात प्रकाश काय पडतो. तो म्हणतो अरे आपण इतकं लहानपणापासून सगळे सारखे सांगतात की शहरात सगळे वाईट असतात, सगळे फसवतात, वाहन आपल्या अंगावर येतात, लोक आपल्याला पळवून नेतात. हा तर माणूस किती चांगला आहे, काहीच नाही त्रास दिला आपल्याला, उलट आपल्याला घरी सोडतोय. आणि तेवढ्यात त्यांना बस दिसते शाळेची. तो म्हणतो ही शाळेची बस आहे ना तुझी. सगळे शिक्षक पण शोधत असतात. मग त्यांना थांबवतो, त्याला बसमध्ये परत बसवतो. मग तो मुलगा सगळ्या मुलांना सांगतो की अरे मित्रांनो मला एक लक्षात आलं की शहर काय वाईट नसतं, शहरातले काही सगळे पळवून देणारे नसतात, चांगली माणसं पण असतात, इथे मदत करणारी माणसं पण असतात, चांगल्या गोष्टी पण घडतात. म्हणजे सगळ्या मुलांचे चेहरे एकदम उजळतात की हो खरंच आहे. ही गोष्ट तुम्हाला सांगायचं काय कारण आहे? कारण तुमच्या पण मनात असे खूप गैरसमज असतील, आहेत ना? बरोबर आहे ना? सांगा बरं काय समज असतात ग शहराबद्दल? म्हणजे आपल्याला वाटतं खेडेगावातच चांगलं राहतं, शहरामध्ये नाही राहत. शहरामध्ये खूप घाण राहते. परत शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग राहते, बिल्डिंगमुळे काही प्रदूषण बी होऊ शकतं. तर तू मला सांग, एका प्रश्नाचं उत्तर दे. जसं आपण समजतो की घाण असते, तर गावात घाण नसते का? हा असते ना. मला असं वाटतं चांगल्या आणि वाईट गोष्टी सगळीकडे असतात. गर्दी वाढली की वाईट गोष्टी वाढत जातात. शहरामध्ये खूप गर्दी होते, सगळ्यांचा कचरा एकत्र येतो आणि मग तो मोठा कचरा दिसतो. हो. गावात कमी लोक राहतात, कचराची पेटी छोटी दिसते कमी लोकांची. अजून काय काय गैरसमज असतात कोण सांगेल? शहरामध्ये ना वाहन सुद्धा असतात जास्त आणि गावामध्ये पण असतात. आणि आपण असं मानतो का शहरांमध्ये लोक लई वाईट काम करत्या, म्हणजे पळून नेते एखाद्या असा अनाथ पोरगा असेल ना तर त्याला मग ते असे काही काही लोक पळून नेते. पण खेडेगावात पण तशी हे असतेच. बरोबर आहे. आपल्याला वाटतं शहरात खूप गर्दी असते, तिकडे म्हणजे चेंगरी होते, तिकडे लोक हे करतात, कोणाला असे तुडवतात. आता गावात आपल्या कशी गर्दी नसते, पण असं लग्न समारंभ असला का शहरासारखी तिथं अशी गावात गर्दी होती, शहरातही होती. अरे पण तुला गर्दीची गंमत माहितीये का? जेव्हा संकट येतं, आता मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगल झाली, पाणी साठलं, या गर्दीतच लोक एकमेकांना मदत पण करतात ना. हो. त्यामुळे गर्दी जशी वाईट असेल तशी काही काही गर्दीतली डोकी आणि गर्दीतली माणसं चांगली पण होती, म्हणून तर एवढी गर्दी एकत्र राहू शकते. अजून कोण बोलणार? जशी शहरात लोक खूप मोठे आजार असतात आणि इथले गावातले लोक म्हणतात की शहरात जायलाच नको बाबा, तिथे खूप आजारी पडतात, मोठे मोठे आजार होतात. तसे गावातही होतात ना. गावातही लोकांना काही लोकांना स्वाईन फ्लू होतो, गॅस्ट्रो होतो, असा गैरसमज होतो. बरोबर. ही गोष्ट मी याच्यासाठी सांगितली की गेले काही आठवडे मी छोट्या छोट्या गावातल्या मुलांशी बोलतोय. अनेक मुलांच्या मनामध्ये शहराविषयीची भीती वाटते. मला हे संपूर्णपणे मान्य आहे की इथली हवा, हा मोकळेपणा, इथली जागा, इथली हिरवाई, इथलं वातावरण हे सगळं हेवा वाटावं असंच आहे. शहरातल्या लोकांना असं वाटावं की इथे राहावं. त्यामुळे या मुलांनी आपापल्या गावाचा विचार करावा, शहरात जाऊन शिकून परत गावात यावं. पण शहरं इतकी वाईट नसतात जितकं मनावर बिंबवलं जातं की शहर म्हणजे गर्दी, शहर म्हणजे गुन्हे. असं नाही. शहरातही खूप चांगली चांगली काम करणारी लोक राहतात आणि म्हणूनच ही शहरं पण डेव्हलप होत आहेत आणि संपूर्ण भारत आपल्याला मोठा करायचा आहे. बरोबर आहे? छोटी गावं पण आणि मोठी शहर.
पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. या शाळेतल्या मुलांशी आपल्या गप्पा चालू राहतीलच, पण आता मी तुम्हाला एका वेगळ्या शाळेत नेणार आहे, एका सेलिब्रिटीच्या शाळेत नेणार आहे. आज जो माझा मित्र इथे आलेला आहे मधली सुट्टीमध्ये, गेल्या काही वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगले दिवस आहेत आणि या चित्रपटसृष्टीच्या प्रवासामध्ये ज्यांनी अत्यंत प्रभावी अत्यंत सुंदर अशा कलाकृती आपल्याला दिल्या. बालगंधर्वसारखी कलाकृती दिली, नटरंगसारखी कलाकृती दिली आणि आता त्याचा नवीन चित्रपटही येतोय बालक पालक. तो एक उत्तम दिग्दर्शक, एक अत्यंत संवेदनशील माणूस, आर्टिस्ट रवी जाधव आज माझ्याबरोबर आहे. हाय रवी. हाय मनापासून स्वागत. हाय माय प्लेजर. मधली सुट्टीमध्ये ज्या काही व्यक्तींना भेटून आम्हाला खूप आनंद होतो त्याच्यात तू एक आहेस, कारण तुझ्या प्रत्येक कलाकृतीत इतकी संवेदनशीलता दिसते, बारीक बारीक प्रत्येक सीन मध्ये प्रत्येक डायलॉग मध्ये दिसते. अशा व्यक्तीचं बालपण नक्कीच खूप इंटरेस्टिंग असणार अशी मला खात्री वाटते. तर आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा शाळेतल्या बाकावर बसल्यानंतर शाळेतल्या काय काय आठवणी आठवतात ठळकपणे? मला आठवतं डेफिनेट दोन गोष्टी. एक तर चित्रकला. या शाळेमध्ये मी नशिबवान होतो, मी या शाळेमध्ये होतो, कारण या शाळेमध्ये गणित आणि विज्ञानासोबत चित्रकला प्रचंड मोठ्या प्रमाणात मला शिकवली गेली. माझ्या मनामध्ये बिंबवलं गेलं की जे स्कूल ऑफ आर्ट काय असेल, कारण माझी फॅमिली ही टेक्स्टाईल, माझे बाबा टेक्स्टाईल मिलमध्ये कामाला होते. तिथे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा कमर्शियल आर्ट कोणाला माहीत नव्हतं, पण या शाळेतले शिक्षकांनी मला सांगितलं की जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे काय, आणि तिथून जो एक प्रवास सुरू झाला कलेचा, मला वाटतं त्याची सगळी सुरुवात शाळेत झाली आहे. बरोबर. आज तू सुंदर पोस्टर्स करतोस किंवा एखाद्या जाहिरातीचं खूप छान डिझाईन दिसतं, ती कलर्स की मला वाटतं कुठेतरी शाळेपासून मनात. डोंबिवली हे भरपूर कलर्सने भरलेलं आहे. कारण सकाळी तुम्ही जर डोंबिवलीच्या पुलावरती उभे राहिला तर सकाळी 7:35 लोकल सुटते, वरून तुम्ही पाहिलं तुम्हाला असंख्य कलर्स, म्हणजे रांगोळीचे कण कसे असतात वेगवेगळे, तसे तुम्हाला असंख्य त्यात कलर्स दिसतील आणि त्या कलर्समध्ये तुम्हाला शेवटी एक फॉर्म मिळतो. तो फॉर्म ट्रेन आली की तो आत जातो आणि पुन्हा ते सगळे रांगोळीचे कण विखुरतात. पुन्हा 2 मिनिटात पुन्हा कट सगळे ते कण येतात आणि पुन्हा एक ट्रेन येते, पुन्हा सगळे रंग ते आत मिसळतात. मला वाटतं डोंबिवली फुल ऑफ कलर्स आहेत. नुसते वेगवेगळ्या टेस्टचे कलर्स आहेत, वेगवेगळ्या जातीचे कलर आहेत, वेगवेगळ्या धर्माचे कलर आहेत. भारताच्या विविध राज्यातून लोक इथे आलेली आहेत, त्यामुळे डोंबिवली एक इट्स अ फुल ऑफ कलर सिटी. पुलावरनं गर्दी सगळेच जण बघतात, पण याच्यामध्ये सगळे कलर्स आणि मग ते सगळे एकत्र ट्रेनमध्ये जात आहेत. इथे मला वाटतं दिग्दर्शकाची आणि कलाकाराची नजर दिसते. पण हा खूप अभ्यासू दिग्दर्शक शाळेत असताना खरंच नुसता अभ्यास होता का दंगेखोर होता? नाही, मी खूप मस्ती करायचो. कारण मला माहित नाही ना, कसं असं ना की आपण एक लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काही मुलं आपल्या अभ्यासातून लक्ष वेधून घेत असतात, काही मुलं आपल्या वक्तृत्वातून घेतात. माझं बोलणं तोतलं होतं शाळेमध्ये, मला अजूनही नीट बोलता येत नाही, त्यामुळे माझं वक्तृत्व अतिशय वाईट होतं. अभ्यास माझा फर्स्ट क्लास मिळायचा, पण मी लक्ष वेधून घेणार नव्हतं अभ्यासामध्ये. तर मला त्यावेळी माहीत नाही, मला असं वाटायचं मी कधी ऑनलाईन बोलायचो ना वर्गामध्ये तर मुलं हसायची, तर मला तो आनंद मिळायचा की आता सगळे माडे पाहतायत म्हणून. तर मी सतत वेगळ्या ऑनलाईन शोधत बसायचो आणि मग एखादा प्रश्न म्हणून विचारला तर माझी एक ऑनलाईन तयार असायची त्याच्यामध्ये. पण त्या ऑनलाईनचा नंतर पुढे खूप उपयोग झाला. म्हणजे ह्या ऑनलाईनच्या नंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्याच्या बेसलाईन झाल्या, किंवा जे झी मराठीची बेसलाईन आहे, मी मराठी झी मराठी, ती मी लिहिली होती. तर ह्या सगळ्या लाईनची सुरुवात मला वाटतं माझ्या 7वी आणि 9वीतल्या त्या ऑनलाईन्समधून झाली. आणि मला आता एक गोष्ट आपल्या सगळ्या घरी बसलेल्या छोट्या मित्रांना, की रवीने इतक्या मोठ्या यशानंतर किती सहजपणे सांगितलं की मला अजूनही नीट म्हणता येत नाही, हे सांगायला पण मला असं वाटतं की एक खरोखर संवेदनशील आणि खूप मोकळं मन लागतं आणि त्याच्यातून अशा कलाकृती तयार होत असाव्यात. आणि माझ्या गंमतमध्ये काय की मला लहानपणापासून र बोलता येत नाही. माझा पहिला सिनेमा नटरंग, त्यात र आहे. दुसरा बालगंधर्व, त्यात र आहे. मी राहतो गिवजा अपार्टमेंट, बाबाचं नाव हरिश्चंद्र, भावाचं नाव राजेंद्र आणि महेंद्र. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आहे, पण तो मला बोलता येत नाही, पण तो शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि दॅट्स अ अमेझिंग थिंग, कारण जे आपल्यात नाहीये त्याचा आनंद मी घेतोय. आणि मग प्रत्येक मी ठिकाणी बघतो तर पाहिजे तिकडे मला. तू जसं म्हटलास मी खूप दंगेखोर होतो, पण ती दिग्दर्शकाची नजरही होती. तर असा मुलगा त्याच्या मित्रमैत्रिणींच्या नजरेतून मला ऐकायला खूप आवडेल. आपण तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलू. नक्की. युजली रवी आमच्याकडे काय होतं, खूप मित्र येतात आणि एखादी मैत्रीण येते, पण आज मैत्रिणी जास्त आहे ते बघून मला खूप छान वाटलं. तेव्हाची जी ऑब्झर्वेशन्स असतात किंवा अभ्यासात एकूण वागणं, त्याच्यावरनं एक अंदाज आपण काढतो की ही व्यक्ती डॉक्टर होईल, ही अजून काय पोलिसात जाईल.
तसं विचारलं असतं तर काय वाटतं? शाळेत रवी तसा थोडासा खोडकर, मस्तीखोर, पण असं म्हणतात ना बाळाचे पाय पाण्यात दिसतात तसे त्याचे पण दिसत होते, पण लाईन जरा एकदम वेगळीच गेली. त्याचं ड्रॉइंग वगैरे शाळेत खूपच छान होतं, त्यामुळे त्याच्यामुळे तो त्याच्यातच करिअर करेल अशी तर खात्रीच होती. म्हणजे वेगळं पण काहीतरी होतं त्याच्यात. इनफॅक्ट एक आठवण मला अशी आहे की एकदा शाळेत काहीतरी फ्री पिरियड होता, तेव्हा त्याने एका इंग्लिश गाण्यावर डान्स केला होता आणि त्याला म्हणजे डान्स पण चांगला करता येतो. आणि असं त्यावेळेला एवढी इंग्लिश गाणी वगैरे एवढी फेमस नव्हती म्हणजे त्यावेळेला आमच्या मुलामुलींमध्ये. तर त्याने ते असं बॅटमॅन टाईप वगैरे अशी आता जे असतं त्या टाईपचे म्हणजे ब्रेक डान्स टाईप ब्रेक डान्स केला होता आणि तो मला एवढा आवडला होता की मी घरी जाऊन मी प्रॅक्टिस करत होती, कारण मी पुजायची शाळेत डान्स करायला. मला इनफॅक्ट येत असून मी पुजायची, पण त्याने एवढा छान डान्स केलेला की मी घरी जाऊन आरशासमोर बघून प्रॅक्टिस करत होते की वा त्याने किती छान डान्स केला. लावून डान्स केला होता डान्सचे क्लास चालू केलेले त्यावेळी, वेस्टर्न डान्सचे. त्याला स्वतः सगळ्यांना सांगून खोटं वाटलं त्या म्हणजे. आणि तू शिकवायचंस? मी शिकवायचो आणि मी डान्स करायचो. पण डोंबिवलीत असं एक पण रस्ताना जेव्हा नाचलो नाही मी, आणि मला तिथे एक नावाने शाल पण मिळायची आणि मी मायकल एसनच्या गाण्यावर नाचायचो आणि हे सगळं खूप काय करायचो. मी, रवी आणि आमचा श्याम नावाचा एक मित्र होता. जेव्हा मी खिडकाळीला ट्रिपला गेलेलो 3 जण मिळून, इनफॅक्ट चालत गेलेलो, भरपूर अंतर आहे, खिडकाळीच्या पुढे मंदिर आहे, तेव्हा आम्ही असे 3 जण वेड्यासारखे भर दुपारी उन्हात चालत गेलो. आणि त्याच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता, तो असं वर्ण बघून फोटो काढतात. तेव्हापासून त्याला ते सगळं आवड होती, म्हणजे त्याला फोटोग्राफी किंवा हे म्हणा. तो फुल एंटरटेनमेंट होता, फुल धमाल होती. किंवा आम्ही पहिले कोणी एवढे आम्ही कॉन्व्हर्सेट करायचो नाही मुलींशी वगैरे, तेव्हा वेगळं होतं. पण 7वी झाल्यानंतर रवीला बघितलं की तो इझिली कोणाशी कॉन्व्हर्सेट करायचा बिंदास जाऊन. म्हणजे मला तरी काय असं वाटत की हिच्याशी जाऊन कसं बोलू की त्यांच्याशी असं वाटायचं. आणि असं बरं आहे हा बोलतो. आणि रवी बिंदास, रवी आल्यानंतर आम्हाला एक अजून म्हणजे अशी स्फूर्ती मिळाली, रवी जाऊ शकतो आपण. मुलींशी बोलणारा एक मुलगा मिळाला की आपल्यालाही थोडं कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे रवी फुलान होता. ब्रेक डान्सचा अप्रतिम, म्हणजे मी सुद्धा प्रयत्न केलेला असा. आज ही काही बातमी फुटली आहे ना ब्रेक डान्सची. अभ्यासातली काही आठवण आहे का? मला सांगितलं की मी अभ्यासात असं काही ग्रेट नव्हतो, पण तो मला आत्ताच्या एकूणच्या याच्यावर वाटतं की तो सिन्सिअर वाटत असेल शिक्षकांना. अभ्यासात तो वेळ वाढून देत असेल, म्हणजे मला काही अभ्यास वगैरे असं आठवत नाही, पण ऑलवेज अ गुड एंटरटेनर. त्यांनी सांगितलं की रोज त्याची वनलायनर असायची. स्वतःही म्हणजे असं कधी शांतपणे बसेल, कधी कुठल्या आईच्या पिरियडला कधी काही लिहून देत असतील तर लिहून घे वगैरे असं कधीच नसेल. मध्ये ते पिल्लू सोडत तरी खूप वाजायला लागायचे. हे वनलायनर जे मगाशी तू म्हणलं, आता यांनी पण सांगितलं, आठवतंय असं काही वनलायनर की प्रत्येक वाक्यात होते, बघायच होते. म्हणजे आता इथे ना ते एक लावलंय भानू ना, तर मला लगेच त्यावेळी गाणं होतं जानू मेरी जान, तर मला जानू 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 वाटत ते ऑलरेडी आठवायला लागलं मला इकडे. तर मी शाळेत बसलो असतो त्यावेळी नक्की बोलून टाकलं जानू 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 ना, असं माझं बोललो असतो त्यावेळी. वर्गाच्या बाहेर किती वेळा उभं राहिलं अगदी थोडक्यात विचारायचं? केलंय उभं केलंय आम्हाला बऱ्याचदा ऍक्च्युली. आणि बऱ्याचदा कधी कधी काय व्हायचं ना, म्हणजे कधी कधी आम्हीच बघायला जायचो. म्हणजे आमच्या शाळेमध्ये बिल्ला कंपल्सरी होता आणि बाई आलेल्या सकाळी विचारायचे की कोणी बिल्ला लावला नाही त्यांनी बाहेर जा. आम्ही हा असा हा बिल्ला आहे ना इथे असं तो काढायचो, आत टाकायचो, खिशात जायचो, मग बोरा कलवंद आणि कैरी घेऊन यायचो आणि मग नंतर इंटरव्हल नंतर जाऊन खायचो. शाळेतून बाहेर पडायला पण भरपूर मार्ग होते. हे खूप छान आहे ना की कोणी आणलाय म्हणलं की आणलेला ठेवलं आणि मग आम्ही बाहेर जायचो. त्यामुळे पण एक त्या शाळेची गंमत अशी होती ना की एक तर खूप कॉम्पॅक्ट शाळा होती, म्हणजे हार्डली 8-8 बेंच, दोन्ही बाजू 16 बेंचवर अशी शाळा बघायची. त्यामुळे एक सगळे क्लोज होते, म्हणजे कन्व्हर्सेशन सगळं खूप क्लोज होतं. आणि म्हणून ना जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये गेलो आम्हाला सगळ्यांना शाळा आठवायची. परत आता ज्या बाईंचा आपण उल्लेख केला की बाईंनी बाहेर घालवा म्हणून बिल्ला ठरवत, आपण शिक्षकांना बोलूया. त्यांचं काहीतरी ऑब्झर्वेशन असेल तुझ्याविषयीचं. हो बोलूया. रवी, ज्या बाई इथे बसल्या आणि मला असं वाटतं मधली सुट्टीच्या निमित्ताने बाईंना पण बेंचवर बसता येतं. हा एक वेगळा योग आहे मधली सुट्टीतला, तो ओळख करून देणार. ह्या डोकेबाई ज्या आमच्या क्लास टीचर होत्या आणि ज्या आम्हाला चित्रकला शिकवायच्या, या जोशीबाई ज्या आम्हाला हिंदी आणि लँग्वेजेस शिकवायच्या. आणि आज मी स्वतः जोशीबाईला खूप वर्षानंतर भेटतोय आणि डोकेबाई माझ्या बाजूला राहतात, त्यावेळी त्यांना मी रोज भेटतो आणि आता त्या माझ्या मुलाला चित्रकला शिकवत आहेत. क्या बात आहे. हा फार सुंदर योग आहे की आपल्या विद्यार्थ्याच्या मुलाला आपल्याला शिकवायला मिळणं. तेव्हा तुम्हाला जाणवलं होतं की हा मुलगा इतरांपेक्षा काहीतरी वेगळा विचार करतोय चित्र काढताना? असं आम्ही ज्या गोपाळनगर विवेकानंद शाळेमध्ये होतो, या शाळेमधलं वातावरण बिलकुल कलेला पोषक वगैरे काही नव्हतं. आमच्या मुलांच्या वरच्या प्रेमामुळे किंवा मुलांच्या शिक्षकांवरच्या विश्वासामुळे आमच्या विषयाला खूपच कलाटणी मिळत गेली आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राकृती किंवा वेगवेगळ्या प्रकारची
चित्र या मुलांच्या कागदांवर आम्हाला दिसत असत. खूप मन लावून मुलं चित्र करत होती. त्यामधला आमचा एक रवी जाधव, त्यानंतर माझा मुलगा सुधांशू, त्यानंतर विजय देवरुखकर आणि वीणा कलकोटी हे शाळेमध्ये असताना ड्रॉइंगमध्ये बऱ्यापैकी होतेच. पण मला विशेष आनंद वाटतो की अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये देखील त्यांनी चित्रकलेचा सराव कधी बंद केला नाही. ड्रॉइंगच्या तासाची ते सतत वाट बघत असत आणि हेच विद्यार्थी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एकाच वर्षी अप्लाइड आर्टला अप्लाय झाले आणि आता ते आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी कामं चांगली करत आहेत, यशस्वी आहेत आणि आपल्या चित्रकलेच्या जोरावर त्यांनी सगळं जिंकलंय. ह्याच्यात मला फार आनंद वाटतो. मला चांगलं आठवतं की रवी कुठे बसायचा. प्रामुख्याने रवीची जागा असायची भिंतीजवळच्या बाकाजवळ. आणि वर्गात काय चाललंय त्याच्यापेक्षा त्याच्या मनात काय चाललं हे पण लक्षात यायचं. बऱ्याच वेळा खाली मुंडी आणि पाताळ धुंडी अशी वृत्ती मला त्याची वर्गात दिसायची. आणि त्याचं कारणही आम्ही कधी कधी शोधलं. कारण ज्या काही शाळेला सुट्ट्या यायच्या, प्रामुख्याने गणपतीची सुट्टी किंवा काय, तर रवी वर्गातनं बोल असायचा. म्हणजे सुट्टी संपली तरी मग लक्षात यायचं. मित्र सांगायचे रवी गावाला गेलाय, कोकणात गेलाय. आणि मग आल्यावर असं चित्र दिसायचं की रवी खूप बदललाय. म्हणजे गावाहून आल्यावर म्हणजे जरा आपण आजच्या भाषेत फ्रेश झालाय, फ्रेश. जर आता आमची मधली सुट्टीतली जादूची कांडी तुझ्या हातात आली आणि असं वर मिळाला की एक कुठलाही दिवस शाळेतला तू मागून घे, तुला जसं तसा परत मिळेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सगळ्यांसकट, तर कुठला दिवस मागशील? मला वाटतं आमचे दर शनिवारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे ड्रॉइंगचे क्लासेस व्हायचे. चित्रकला हा मला वाटतं बेस आहे प्रत्येक कलेचा आणि तो दिवस मला परत मिळाला. एलिमेंटरीचे ते सॅटर्डेचे क्लासेस मला पुन्हा आवडेल जायला. मला वाटतं आजच्या या गप्पानंतर मला तर कळलंच, पण आपल्या ऑडियन्सलाही कळलं असेल की इतक्या चांगल्या कलाकृती जेव्हा एखाद्या माणसाकडनं होतात तेव्हा तो माणूस किती मोकळेपणाने, किती स्वच्छपणाने आणि किती संवेदनशीलतेने त्या जगाकडे बघत असतो. मलाही खूप शिकायला मिळालं, तुम्हालाही मिळालंच असेल. खूप मनापासून धन्यवाद रवी, इतकं सुंदर बोललास आणि खूप शिकलो आज. थँक्स अ लॉट. आपल्याला असं वाटतं की ही फुलं कुठे येतात, तर डायरेक्ट मंडईमध्ये, पोत्यांमध्ये किंवा फुलवाला पुडी बांधून आपल्या दाराला लावतो आणि आपण ती पूजेला वापरतो. खूप दिवस इच्छा होती की आपण स्वतः बागेत जाऊन अशी फुलं तोडावीत आणि घरी पूजेला न्यावीत. माझी इच्छा आज पूर्ण झाली. बघूया आपल्या जादूच्या कांडीकडे या शाळेतली मुलं काय काय मागतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान शोधून काढेल. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी पक्षी होऊन आकाशात खूप उंच उंच उडेल. मला जर जादूची कांडी मिळाली तर कलेक्टर होऊन मी माझ्या गावाचा विकास करेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी एअरफोर्सचा पायलट होऊन देशाचे रक्षण करेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर सगळी पृथ्वी मी झाडांनी हिरवी करेल. जर मला जादूची कांडी मिळाली असती तर मी लोकांना सुखी ठेवलं असतं. इतकं टुमदार गाव आहे तुमचं, इतकी छान शाळा आहे, इतकी हुशार मुलं तुम्ही, इतकी छान उत्तरं दिली तुम्ही गोष्टींमध्ये. त्यामुळे मला अशी उत्सुकता वाटते की आता गप्पा मारायला लागणार तुम्ही काय काय छान छान बोलाल. आणि तुमच्या इथे ऑफिसमध्ये मी प्रिन्सिपल सरांच्या इथे तक्ता बघितला. सगळे मंत्री, मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, परिपाठ मंत्री, शिक्षण मंत्री. तर मला असं वाटतं की त्या मंत्र्यांच्या आधी मी बोलतो की हे एवढं हे मंत्रीपद तुम्ही मिळवता निवडणुकीत जिंकून, हो की नाही? पण एकदा मंत्रीपद आपल्याकडे विशिष्ट आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे काही वेगळा अभ्यास करता का, जरा वेगळा विचार करता का? हा, आपण शिक्षण मंत्री कोण आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. त्यात काय मित्र, तुम्हाला सांग, तू शिक्षण मंत्री झालास, हा, म्हणजे तुझ्याकडे काय जबाबदारी असते? शाळेचे वेगवेगळे उपक्रम राबवणं, मुलं अभ्यास करतायत की नाही हे पाहणं, प्रश्नमंजुषा घेणं, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारणं. व्हेरी गुड. आता तू मला सांग की तू शिक्षण मंत्री झाल्यानंतर तू इतर मुलांपेक्षा एकतरी वेगळा प्रयत्न असा केलास का की आपण कुठलं तरी पुस्तक वाचूया, आपण इंटरनेटवर बघूया की वेगळ्या शाळांमध्ये, वेगळ्या शहरामध्ये काय शैक्षणिक उपक्रम चालतात किंवा काय प्रकारचे तक्ते केले जातात, काय प्रकारची प्रश्नमंजुषा असते, हे असं तू कधी प्रयत्न केलास का? मी पुस्तक वाचलं होतं. मग तुला असं काही सापडलं की तुमच्या शाळेत जे होत नाही असं वेगवेगळे होतं, मग ते तू इथे करण्याचा प्रयत्न केलास? हो. काय केलं? आम्ही इथं प्रश्नमंजुषा घेतो, वेगवेगळे खेळ घेतो. गणपती बसले का गणपतीला जातो, तिथं प्रश्नमंजुषा घेतो. सांस्कृतिक मंत्री कोण आहे? सांस्कृतिक मंत्री तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा, कारण मी गाणारा माणूस म्हणल्यावर आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं कोण? सांस्कृतिक मंत्री. हो.
तू काय असं वेगळं केलंस का, की तुला काय वेगळं वाटतं की ही सांस्कृतिक गोष्ट आमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांनी अनुभवायला पाहिजे? मग ती कादंबरी असो, चांगलं नाटक असो, चांगली गाणी असो, तो सगळा वेगळा प्रयत्न केलास का? आपण कसं रक्षाबंधनच्या वेळेस आपले भाऊ आहे तसे त्यांना राख्या बांधतो, तसं आम्ही रक्षाबंधनच्या वेळी शाळेत राख्या आणतो आणि झाडांना भाऊ म्हणून त्याचा. झाडांना भाऊ म्हणून राख्या बांधणं हे पर्यावरण मंत्र्याचं काम आहे, हो. सांस्कृतिक मंत्र्याचं नाहीच असं मला वाटतं. सांस्कृतिक मंत्री म्हणून तुला असं नाही का वाटत सांस्कृतिक मंत्री म्हणजे काय, की आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींची सांस्कृतिक बैठक अजून कशी चांगली होईल? म्हणजे काय, की तुम्ही इतकी हुशार मुलात, इतकं छान छान तुम्ही बोललात माझ्याशी, तर तुम्ही या वयामध्ये चांगल्या कविता वाचायला पाहिजेत, चांगली नाटक वाचायला पाहिजे, चांगल्या कादंबऱ्या वाचायला पाहिजेत, तुमच्या वयाला योग्य अशा पण चांगल्या कादंबऱ्या वाचायला पाहिजेत. हो, म्हणजे मी मुलांकडून गाणे म्हणून घेते सर. कुठली? धड्यांमधली. परिपाठ मंत्री हे तर नाव मला खूप आवडलं. कोण आहे परिपाठ मंत्री? म्हणजे काय ग? रोज मुलांचं घेतलेले जे नियम असतात ना त्यांना परिपाठ म्हणतात. काय असतो तुमचा परिपाठ? पहिल्यापासून सावधानी श्रम करतात, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, पंचांग, इंग्रजी शब्द, बॉडी पार्ट्स आणि रोज म्हणता तुम्ही? हो. तुमच्या गावामध्ये आजूबाजूला अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यात जास्त खटकते? आमच्या गावात गुटखा, तंबाखू, परत अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतात ना, हे आम्हा मुलांना खटकतात. त्याच्यामुळे हे ना गावात बंद केलं पाहिजे. व्यसनांचा डायरेक्ट मुलांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? गावातील लोक ना गुटखा खाऊन आमच्या शाळेच्या पायऱ्यावर पिचकाऱ्या मारतात. जे माणसं गुटखा खातात ना त्यांचं बघूनच दुसरे मोठे मुलं शिकतात आणि ते जर असं शिकत राहिले तर मग अजून गुटखा खायला सुरुवात होईल ना. मुली खातात का? मला तर अजून कोणी दिसलं नाही सर. आणि मला अजून एक सांगायचंय, माणसं पान खातात आणि जिथे लिहिलेलं असतं ना इथे थुंकू नये तिथेच नेमके थुंकतात. याचं कारण काय बरं? कारण त्यांना ना गुटखा जास्त आवडतो आणि त्यांना ना ते थुंकू नका असं लिहिलं राहतं ना ते त्यांना खटकतं म्हणून ते ना हो. म्हणजे मग लोक जास्त आगावे जास्त. मला असं वाटतं की आपल्या मुख्यमंत्र्यांचं पण आपल्याबद्दल हे मत असू शकतं, या मुख्यमंत्र्यांचं इथल्या लोकांबद्दल, की आपण माणसंच आगाऊ आहेत त्यामुळे कुठले नियम पाळत नाही. मला अजून एक कारण वाटतं, येथे थुंकूनेवरच थुंकतं त्याचं, त्यांना ते वाचताच येत नाही. तुम्ही मला सांगा, या गावात किती लोकांना लिहिता वाचता येतो? तुमच्या आई वडिलांच्या पिढीच्या लोकांपैकी किती लोकांना लिहिता वाचता येतो? सांगा सगळे मिळून किती लोकांना येतं? 10%, 20%, 25%? फक्त 25% नाही तर तुम्ही कधी तुमच्यापैकी कोणी प्रयत्न केलाय का की आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना त्यांचं नाव तरी लिहायला शिकूया? मी माझ्या आजीला आहे ना तिचं नाव शिकवायला शिकत होते पण तिला लिहितच आहे ना. मी परवा टाकली मला लय वेळा लिहिता मग लिहायला शिकवलं. आजी शेवटी लिहायला नाव शिकली तेव्हा मी झोपले. आधी तू वैतागलीस का जमेना म्हणून? नाही वैतागून चालणारच नाही. तुला जेव्हा लिहिता वाचता येत नव्हतं तुझे सर वैतागले असते तर तुला कधी आलंच नसतं. काय सर? चासकर सर, मला असं वाटतं की आम्ही अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बघितल्या, मला असा एक उपक्रम सांगा की जो या शाळेकडनं बाकी सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा शिकू शकतील. या शाळेमध्ये मुख्य म्हणजे डिजिटल स्कूल असं जे शाळेचं नाव आहे, की संगणकाच्या मदतीनं वेगवेगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणं, अनुभव घेणं, विकिपीडियावरून टिपणं काढणं, युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघणं आणि मग शिकणं, संदर्भ वेगवेगळे गोळा करणं. सगळ्या शाळांना खर्चाच्या दृष्टीने शक्य आहे? खर्चाच्या दृष्टीने शक्य आहे अगदी. आणि पुढे जाऊन आपण जे म्हणतो की संगणक या गोष्टीनं किंवा माहिती तंत्रज्ञानानं जगभरातील साऱ्या शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहे आता. कदाचित इथे एसटी पण जेमतेम येते अशा गावामध्ये पण संगणक आहे आणि तुम्ही त्याचा उपयोग करता. अकोले तालुका हा आदिवासी असला तरी अकोल्यातल्या प्रत्येक शाळेत संगणक आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये संगणक आहे. त्याच्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्यासाठी आम्ही संगणक, एक हात ज्यावेळेला कीबोर्ड किंवा माऊसवर असतो त्यावेळेला दुसरा हात, दुसरा पाय शेतातल्या मातीत असतो. मला वाटतं संगणकाचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि आपण मुलांशी बोलूया की तुम्हाला संगणक म्हणजे कॉम्प्युटर मधनं अशी कुठली गोष्ट तुम्हाला आठवते की याच्यामुळे मी एकदम शिकलो, पटकन इथे बघितलं आणि मी शिकलो? इतिहास हे धडा दाबला का त्याच्यामध्ये सगळे कोणते चित्र असतात ते दाखवतात आणि ना सगळी माहिती सांगतात. त्याच्यामुळे आम्हाला सगळं चित्र पाहायला मिळतात. मला सर गुणाकार भागाकार रे शिकवायचे पण मला जमतच नव्हता. मग सरांनी
आम्हाला लय वेळा ते दाखवलं. मग मी अशीच लक्ष देऊन बघत राहिले. मला गुणाकार भागाकार यायला लागला. म्हणजे कम्प्युटरचा खरंच तुम्हाला जबरदस्त उपयोग होतोय. मित्रांनो, आपण फक्त गेम्स खेळायला बघतो याच्याकडे, पण ही मंडळी खरोखर अभ्यासासाठी उपयोग करतायत. मला अजून एक सर इथला असा मुद्दा वाटतो, सामाजिक इथला कुठला तुम्हाला मुद्दा वाटतं की जो बदलला तर या मुलांपर्यंत शिक्षण अजून जास्त पोहोचू शकेल? फार कळीचा मुद्दा सांगितला तुम्ही. कारण सामाजिक स्तर वेगवेगळे आहेत. एकतर भटक्या समाजातली मुलं इथे शिकतात, आदिवासी ठाकर समाजातली मुलं इथे शिकतात आणि ग्रामीण मराठी मुलं इथे शिकतात. तर मला असं वाटतं की भाषा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो आणि आस्थेचा विषय असतो, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, जो शिक्षण प्रक्रियेवर फार मोठा परिणाम करणारा विषय असतो. उदाहरणार्थ 3 वेगवेगळ्या भाषा बोलणारी मुलं शाळेत येतात आणि आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत एकाच भाषेत प्रमाण मराठीमध्ये शिकवतो. त्यावेळेला त्या प्रमाण मराठीमुळे होतं असं की पाठ्यपुस्तकामध्ये ती असते, शिक्षण प्रक्रियेची भाषा म्हणून तिला मान्यता दिलेली असते आणि 5 वर्ष 6 वर्षांपर्यंत मूल ज्यावेळेला घरी शिकत असतं, भाषा शिकत असतं, वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतं. आम्ही उगीच रिकामा घडा आहे, आम्ही शिल्पकार आहोत, आम्ही आकार देतो वगैरे असं स्वतःची आत्तापर्यंत भाबडेपणानं फसवणूक करून घेत राहिलो. परंतु भाषेचा मुद्दा असा आहे की 6 वर्षापर्यंत मूल ज्यावेळेला वर्गात आलं, 6 वर्षांनी 1 दिवसाचं, त्यावेळेला तिथे ही जी प्रमाण भाषेमधली सगळी प्रक्रिया इथे सुरू असते. त्यावेळेला इकडची मुलं सांग काल कुठे गेला होतास रे असं म्हणायचं. ठाकर समाजाची मुलं होतं सांग कुखर गेला था, असं म्हणतात ते. मग तिकडं ती भाषा असते, परिसराची भाषा, कुटुंबाची भाषा, ती शिकून आलेला असतो तो. आणि इथे मात्र आम्ही वेगळ्या भाषेत बोलायला लागतो. त्या अशा होतं असं की शाळा, शिक्षक आणि एकूणच ही प्रक्रिया, पाठ्यपुस्तक याच्याविषयी न्यूनगंड निर्माण होतो मुलांच्या मनामध्ये. तर मग ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आम्ही जी करतो, आम्ही सगळे शिक्षक वेगवेगळ्या समाजातले शिक्षक पण असतील ना? हो, वेगवेगळ्या समाजातील शिक्षक आहेत आणि आम्ही ह्या मुलांची भाषा सगळ्या शिक्षकांनी समजून घेतलेली आहे. आम्ही सगळे शिक्षक त्यांच्या भाषेमध्ये काही व्यवहार करतो. 1ली 2रीला तर त्यांच्या भाषेत विचारतो. आता हा अभिषेक पवार जो आहे तो भटक्या विमुक्त समाजातला, वडार समाजातला आहे. तर त्याला निबंध लिहायला सांगतो हस्तलिखितामध्ये. आम्ही आमची बाराखडी नावाचं हस्तलिखित ज्यावेळेला काढतो त्यावेळेला तो छान लिहितो. माद वडालाडीत बाला उंडल इंद्राय, कानीमध्ये ठेकेदार शेस्तार, कानीमध्ये मजूर शेस्तार, असं त्याची भाषा आहे ती. मग त्याच्या भाषेला, त्याची भाषा जरा ऐकू. तुझ्या शाळेविषयी सांग बरं, तुझ्या भाषेमध्ये. मा शाळेला माक दप्तर फुकाटिस्तार, माक बट्टालादी फुकाटिस्तार, मा शाळेला बागा शिकवस्तार, मा शाळेला कॉम्प्युटर लोंडा बागा मी पण शिकस्ता मा कॉम्प्युटर इंदा. मला वाटतं भाषा ही सुंदरच असते. सगळ्या भाषांवर मी प्रेम करतो, त्यामुळे तुम्हाला हे खूप मजा आली असेल या भाषा शिकताना. मला खात्री. खूप इंटरेस्टिंग असते ही प्रक्रिया. मुलांच्या भाषेत शिकणं, मुलांची भाषा शिकून घेणं आणि मग शिकवणं, त्यांच्याशी त्या भाषेत बोलणं. आणि मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा माझ्या जातीचा आहे, माझ्या मातीचा आहे, माझ्या नात्याचा माणूस आहे कुणीतरी, दूरचा नाही, परका नाही, परग्रहावरून आलेला नाही कुणी. कारण असं आहे ना की एका विशिष्ट भाषेची छाप आपल्या सगळ्या शिक्षण प्रक्रिया असल्यामुळं मुलांना त्या प्रक्रियेमध्ये अशी रंजकता, गोडी वाटत नाही. आणि असं आपण मानतो की तुम्ही सांगितलं की भाषा खूप सुंदर असते. जगातली कोणतीच भाषा अशुद्ध नसते आणि जगात कुठेच प्रमाण भाषा नसते. आणि हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नवीन जी गोष्ट आली आहे त्याच्यामध्ये तर असं किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो आहे, नवीन पाठ्यक्रम जो आहे, तो बियॉन्ड द टेक्स्ट बुक अशी भाषा करतोय की याच्या पलीकडे घेऊन चला, परिसर भेटीला जाऊ, निसर्ग भेटीला जाऊ, मुलांना मुलाखती घ्यायला सांगू आणि सगळं जीवन आणि शिक्षण यांचा मेळ घालू. आपल्याकडे निसर्गाची भाषा, स्पर्शाची भाषा, आपण म्हणतो की डोळ्यांची भाषा, बॉडी लँग्वेज, अख्खे हावभाव, तर ह्या सगळ्याचीच भाषा तितकीच महत्वाची आहे. कारण शेवटी माणसांचा उद्देश दुसऱ्यांपर्यंत पोहोचणं हाच आहे. गंमत अशी असते भाषांची की आपली जी मातृभाषा आहे किंवा आपली जी बोली आहे वेगवेगळ्या प्रदेशातली, ती तर आपली आयुष्यभर राहतेच, ती कुठे जातच नाही. शिवाय नवीन नवीन भाषा आपण शिकतो. त्यामुळे अनेक भाषा आहेत. मला असं वाटतं की आई मुलाला अगदी तान्या बाळाला थोपटते, ती पण एक भाषा असते. तेव्हा फक्त स्वराची भाषा असते, फक्त स्पर्शाची भाषा असते. मुलाला कुठलीच भाषा कळत नाही, फक्त आईच्या हाताची भाषा कळते. जेव्हा दंगलीमध्ये एक हात देऊन आपण दुसऱ्याला आपल्याकडे ओढतो, संकटातनं वाचवतो, ती एक भाषाच असते असं मला वाटतं. पण ह्या ज्या सगळ्या सुंदर सुंदर भाषा आहेत, तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून दुसरी कुठली भाषा आवडते, कुठली भाषा बोलावीशी वाटते, आणि जर ती येत असेल तर त्याच्यातून आम्हाला काहीतरी लिहून पाठवा. माझी मातृभाषा सोडून मला काय आवडतं, मला कुठल्या भाषेत बोलायला लिहायला आवडतं ते लिहून पाठवा. तोच या वेळचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018.
मधली सुट्टी @ZeeNetwork.com, झी मराठी @ZeeNetwork.com. मधली सुट्टी